प्रारंभ होत आहे या गोष्टीचा मनस्वी आनंद आहे। सोबतच चिपळूण या ठिकाणी महात्मा गांधींच्या ज्या अस्थी आहेत या 12 फेब्रुवारी 48ला ज्या अगदी 30 तारखेनंतर 13व्या दिवशी 13 दिवस झाल्या 14व्या दिवशी ज्या चिपळूण शहरात आल्या, आज काही स्थळाला भेट असताना गांधींचा जो भारत आहे राष्ट्रपित्यांना अभिवादन करण्याची आपसूक संधी मिळाली। सोबतच संभाजी महाराजांना कट कारस्थान करून ज्या ठिकाणी पकडल्या गेलं होतं अशी एक ऐतिहासिक ज्या ठिकाणी संदर्भ असणाऱ्या संगमेश्वरलाही प्रदेशाध्यक्ष नात्यानं त्या ठिकाणी मी गेलो आणि संभाजी महाराजांचं अर्धवट राहिलेलं कार्य हे तमाम भारतातल्या शिवप्रेमींनी नागरिकांनी पूर्ण केलं पाहिजे अशा प्रकारची भावना देखील त्या निमित्तानं व्यक्त केली। स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांचा उल्लेख हा आदराने आपण करतो आणि तो उल्लेख करत असताना आज स्वराज्यच धोक्यात आलेलं आहे या गोष्टीचं देखील कुठेतरी मनस्वी दुःख आहे। सोबतच संभाजी महाराजांचं त्यांच्याबद्दल विकृत लिखाण करणारे इतिहासामध्ये संभाजी महाराजांच्याबद्दल चुकीची माहिती देणाऱ्या प्रवृत्ती आज महाराष्ट्रात डोकं वर काढतात आहे, याबद्दलही मनस्वी दुःख आहे। आणि सोबतच संभाजी महाराजांचं स्मारक त्या ठिकाणी अद्यापर्यंत उभं राहू शकलं नाही। मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली, अर्थमंत्री येऊन गेले त्यांनी घोषणा केली, पालकमंत्री जे आहेत त्यांनी केलं, मात्र ज्या ठिकाणी संभाजी महाराजांचं वास्तव्य होतं त्या वाड्याची दुरावस्था बघून दुःख झालं आणि मुख्यमंत्र्यांना अशी का भीती वाटते की ते त्या ठिकाणी संभाजी महाराजांचं स्मारक उभं करत नाही। त्यांना देखील भिवू नका अशा स्वरूपाची एक आमची त्यांनाही सांगणं आहे, कारण त्या इतिहासातून तिथल्या इतिहासातून बऱ्याचशा काही गोष्टी पुढे येऊ शकतात आणि ज्या बऱ्याचशा गोष्टी पुढे आल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा जो विचार आहे त्या विचाराला कुठेतरी अडचण होऊ शकते, म्हणून तर अशा पद्धतीने विलंब होत नाही का ही शंका देखील या निमित्तानं आम्ही उपस्थित केली आहे। कोकणातल्या अनेक समस्या आहेत, त्या समस्यांच्या अनुषंगानं आमची संघटना आगामी काळात जरूर या ठिकाणी एक आक्रमक स्वरूपाची भूमिका घेईल ही देखील गावी आपल्याला आजच्या निमित्तानं देतो। आज अधिवेशन सुरू असतानाही आमदार कोकणचे भूमिपुत्र महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे नेते आमचे ज्येष्ठ सहकारी आदरणीय बाई जगतापही या ठिकाणी आलेले आहेत, हुसेनभाई दलवाई यांची ही कर्मभूमी राहिलेली आहे, तेही 3 दिवस या प्रशिक्षण शिबिरामध्ये कुठेतरी हजर होते। एकंदरीत नेतृत्व हे तळागाळातील कार्यकर्त्यांना कशा पद्धतीने या ठिकाणी प्रोत्साहित करतं याचं एक उदाहरण या शिबिराच्या अनुषंगाने आम्ही स्थापित केलं। कसबा येथे गेला होता, त्या ठिकाणी स्मारकाची तुम्ही पाहणी केली, आताचा उल्लेख तुम्ही केला होता, काय सांगा? त्या ठिकाणी मी जवळपास 15 वर्षानंतर पुन्हा त्या ठिकाणी गेलो। 15 वर्षापूर्वीची आणि आजच्या याच्यामध्ये आज दुरावस्थाही वाढलेली आहे आणि मला अपेक्षा होती की यावेळेस तिथे एक दुमदार स्वरूप यावं। तिथे संभाजी महाराजांचा मृत्यू ही मराठी माणसाची शिवप्रेमी असल्यानं माझ्यासारख्या माणसाच्या हृदयातली वाहती जखम आहे आणि त्या वाहत्या जखमेला फुंकर घालण्याच्या अनुषंगानं काही तिथे काम झालं असेल असा कुठेतरी एक स्वप्न होतं, मात्र आज जी वाहती जखम आहे ती अधिक बळबळ ती व्हायला लागली। तिथे काहीही नसणं आणि अधिक दुरस्ता होणं हे एक कुठेतरी शासनाच्या करंटेपणाचं लक्षण आहे असं म्हटलं चुकीचं ठरणार नाही। आपण जर पाहिलं या ठिकाणी इराण आणि अमेरिकाचं युद्ध सुरू झाले आणि काल रात्री इराणने जवळजवळ 12 देशांवरती हल्ले केले। आपले जे इंडियन लोक आहेत ते त्या ठिकाणी पुन्हा भारतामध्ये आहे की दूतावास काय करू शकतात? सर्व दूतावासांना तातडीने जे काही संदेश होते ती दक्षता घ्यायला हवी होती। जे आहे परिस्थिती त्यामध्ये आता आरोप प्रत्यारोप न करता पुढे दुबईत अडकलेले आहेत, कुवेतमध्ये अडकलेले आहेत किंवा अजून काही इराण परिसरात अडकलेले असतील त्या भारतीय नागरिकांची तातडीने सोडवणूक करण्याच्या अनुषंगानं सरकारनं पावलं उचलावे। प्रसंगी आंतरराष्ट्रीय स्तरावर काही काळाची युद्धबंदीची मागणी करून आपल्या सगळ्या नागरिकांना भारतात कसं परत आणता येईल या अनुषंगानं सरकारनं गांभीर्यानं विचार करावा आणि कृती कार्यक्रम हा हाती घ्यावा। तर आपले आता कार्यशाळा 3 दिवसाची झाली, तर आतापर्यंत जे काही निवडणुका झाल्या 6 वर्षांनी,
तर त्यामध्ये जुनी नवी अशी गटबाजी कायम दिसते काँग्रेसमध्ये. येणाऱ्या काळात कुठली गटबाजी ही राहणार नाही आणि सर्व शिबिरार्थी संघटनेमध्ये मोठ्या उत्साहाने आणि नव्या जोमाने रुजू होते. साहेब, कोकणचं शिबिर आपण चिपळूणला घेतलं. विशेष म्हणजे कोकणचे पूर्वी रत्नागिरी जिल्ह्याचा जरी आपण विचार केला, गेल्या 20 वर्षात काँग्रेसची अवस्था आहे तीच आहे. म्हणजे त्या घटनावर आहे त्यात काय बदल झाला नाही. काही लोक आले की तेवढ्या पुरते सूज येते, नंतर ती ओसरते. बदलणार कधी चित्र? 25 वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये आघाडीचं राजकारण सुरू आहे, युत्यांचं राजकारण सुरू आहे आणि आघाडीच्या राजकारणामध्ये, तडजोडीच्या राजकारणामध्ये मोठा फटका काँग्रेस पक्षाला हा महाराष्ट्रात बसलाय, कोकणात बसलाय, भारतात बसलाय आणि आघाडी आणि युती ज्या आहेत ही राजकारणातली सध्याची असणारी अपरिहार्यता आहे आणि यातून कसा पुढे मार्ग काढायचा हा खरोखर एक महत्वाचा मुद्दा आहे. आम्ही इथे जागा लढत नाही, निवडणुका आम्ही लढत नाही म्हणून आमचं नेतृत्व तयार होत नाही, नेतृत्व तयार होत नाही म्हणून आम्ही निवडणुका लढत नाही. अशा प्रकारचा एक जो गुंता निर्माण झाला होता याला ही कोंडी फोडण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. आपण सांगता त्या अनुषंगानं आम्हालाही त्या गोष्टीचं दुःख आहे आणि आम्ही सविनयी गोष्ट दुरुस्तीच्या अनुषंगानं स्वीकारतो. मात्र आपण बघितलं असेल की दर निवडणुकीमध्ये आघाड्या झाल्यानंतर इथे आम्हाला कोणती निवडणूक लढण्याची संधी मिळत नाही आणि यातून काहीतरी एक धोरणात्मक मोठा निर्णय आगामी काळात हा पक्षाला घ्यावा लागेल. आता तुम्ही म्हणालात की गटबाजी पुढे दिसून येत नसतील. या ठिकाणी चिपळूणचे नवनिर्मित तालुकाध्यक्ष महादेव चव्हाण किंवा अन्य जे काँग्रेसचे कार्यकर्ते कुठे दिसू आणले असं का? काही निवडणुकीच्या संदर्भात काही पक्षातून पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे काही शिस्तभंगाची कारवाई झालेली आहे. त्यामुळे संघटना ही नवीन बांधणी करण्याच्या अनुषंगानं या शिबिराकडे आम्ही बघतो आहोत. ज्या गोष्टी आहेत ज्या सर्व नेत्यांना आणि संघटनेला म्हणणं आहे की आता दरवाजे खिडकी उघड्या करून मोकळी हवा पक्षामध्ये कुठेतरी घेण्याची वेळ आलेली आहे आणि या शिबिरानंतर एक मोठे जे बदल आहे हे आपल्याला आढळले. दिल्ली शराब घोटाले के मामले में अरविंद केजरीवाल और मनीष सिसोदिया है, उनको बड़ी राहत मिली है, क्या कहेंगे इसके बारे में? एक तो केस झूठा होगा या सरकार ठीक से लड़ी नहीं होगी, मगर जो भी है तथ्य और सच्चा अपनी जगह है. अरविंद केजरीवाल जी जो है ये रोते हुए दिखे और इस बात की बहुत बड़े पैमाने पर चर्चा हो रही है. हम तो उनको लड़ने वाला समझ रहे थे मगर रोने से थोड़ा उस चीज का भी बात का अफसोस हुआ. पर कुल मिला के जो चीफ मिनिस्टर है उसको आप जेल में डाल देते हो चीफ मिनिस्टर के होते हुए 2 महीने 6 महीने. जो वहां के डिप्टी चीफ मिनिस्टर है उनको 2 साल अंदर रखते हो और उसके बाद वो बरी हो जाते हैं. तो ये कहीं ना कहीं सरकार राजनीति कर रही है ईडी के आड़ या गवर्नमेंट की पुलिस यंत्रणा की आड़ में. कहीं ना कहीं वो उसका जो इस्तेमाल है वो राजनीतिक इस्तेमाल करे ये नतीजे से साबित हुआ. केजरीवाल को बदनाम करने की ये साजिश है क्या बीजेपी की? कोर्ट ने भी कहा है कि जो पुरावा ही नहीं है ये तो डराने की साजिश है. जो अपोजिशन जो है, जो विरोधी पक्ष के जो लोग होते हैं उनको डराने का जो हथकंडा भारतीय जनता पार्टी ने अपनाया उसका पर्दाफाश ये नतीजे से हुआ है. फार्मर के मामले में सर, फार्मर में भारत अमेरिका जो करार हुआ है कृषि डिपार्टमेंट, क्या कहेंगे? ये करार सीधे से गलत है क्योंकि अमेरिका के साथ ट्रेड डील करते हुए बड़ी पैमाने पे उनसे हम जो कृषि उपज जो ले रहे हैं उसमें इसके चलते भारत का जो किसान है वो परेशान होने वाला है. मूलतः जो पहले राउंड में कपास, सोयाबीन, मकई और अन्य जो फसल है उसका काफी पैमाने पे हमें नुकसान होने वाला है. इसके दाम भी घटे हैं और अगले इसमें जो पिकल्स होते हैं उसमें उसकी भी एक बहुत बड़ी समस्या है. उसकी भी किसान जो है वो चपेट में आने वाले हैं. कुल मिला के भारत की किसानी के पे किया हुआ ये आक्रमण है. सर, एकंदरीत आपण पाहिलं या ठिकाणी भारत आणि अमेरिकेच्या टेबल करार होती. राहुलजी गांधी सातत्याने आवाज उठवत आहेत. मात्र महाराष्ट्रातील काँग्रेस पुढे शांत आहे. भाजपला शरण गेली का? काही हा विषयच असू शकत नाही. राहुल गांधी जे सांगताना ते काँग्रेस सांगते आणि महाराष्ट्रामध्ये राहुल गांधी स्वतः शेतकऱ्यांचे पैसे उचलताना दिसत नाही काँग्रेसचे. त्याच्या आपण जर बघितलं असेल तर काल नागपूरला याचा मोर्चा निघाला होता. शेतकऱ्यांच्या प्रश्न घेऊन आम्ही दिल्ली देखील काढलेली आहे. मराठवाड्यामध्ये पुढच्या
शनिवार आणि रविवार आणि सोमवार याच मुद्द्यांच्या अनुषंगाने तिथे ते देखील निर्णय घेत आहे. त्यामुळे अशा प्रकारे कुठलीही स्थिती नाही. काँग्रेस आक्रमक आहे, जिल्ह्यामध्ये धरणे होत आहेत. एवढंच नव्हे तर प्रदेश अध्यक्ष झाल्यानंतर सर्वात आधी पहिला उपक्रम हा शेतकऱ्यांच्या मोर्चाच्या अनुषंगाने होता. मधल्या काळात निवडणुका होत्या, निवडणुकीनंतर पुन्हा आता मोर्चे आणि सगळे हे उपक्रम सुरू झालेले. काँग्रेसच एकमेव विषय आहे की या शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या अनुषंगाने आक्रमक. साहेब, आता लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी विरोधात लोक्यात जोरदार आंदोलन चालू आहे. त्यात बहुतांशी सर्वपक्षीय असलं तरी काँग्रेसचे नेते आहेत, माजी खासदार हुसेनबाई आहेत. असं असताना आता जे काय अधिवेशन चालू आहे दोन्ही त्या ठिकाणी एकही काँग्रेसच्या नेत्यांनी किंवा आमदारांनी किंवा राज्यसभा विधानसभा परिषदेच्या सदस्यांनी एकाही व्यक्तीने प्रश्न पहिलाच आठवडा अधिवेशनाचा झालेला आहे. पण हा विषय गंभीर नाही आहे का कोकणच्या दृष्टीने? आपण प्रश्न विचारला हा जो आहे पहिलाच आठवडा झालेला आहे. पहिला दिवस हा अजितदादांच्या श्रद्धांजलीला गेला. नंतर राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा ही झालेली आहे. कालच अधिवेशनाचा जो पहिला आठवडा तो संपला आहे. यामध्ये एलईक्यू लावलेले आहे, यामध्ये लक्षवेधी लागलेली आहे. दोन्ही सभागृहामध्ये या संदर्भामध्ये काँग्रेस पक्ष जी आहे ही या आंदोलकांची आणि या एकंदरीत घोटाळ्याची बाजू जी आहे ती विरोधी त्या प्रकल्पाला विरोध करणारी मांडणार आहे. स्वतः भाई जगताप हे देखील वरच्या सभागृहामध्ये मांडणार आहे. तर आमचे गटनेते जे आमचे विधान परिषदेतले जे नेते विधिमंडळ नेते हे वरट्टीवारजी या सगळ्या प्रश्नांना विधानसभेमध्ये देखील मांडणार. कुठल्या लक्ष्मी ऑर्गॅनिक संदर्भात अर्थात 40 दिवस झालेत आंदोलनाला. आजचं धरणे आंदोलनाला आपण तिथे भेट द्याल का? अनेक लोक तिथे भेट देत आहेत. आता त्या आपण भेट देणार आहात का? आंदोलनाला आमचं समर्थन आहे. तिथला प्रकल्प कुठल्याही परिस्थितीत आम्ही होऊ देणार नाही. ही काँग्रेस पक्षाची असणारी आपली भूमिका आहे आणि त्या अनुषंगाने मी तिथे भेट द्यायला जाणार आहे. सातत्याने दरवाईचं ते होते आवाज होतात. जगताप साहेब तिकडे शांत दिसत असं निघतो का जगताप साहेब? असं आहे की एकतर मला माहित नाही की कुठल्या मला मी शांत वाटतो कारण माझ्या नावातच ताप आहे. त्यामुळे मी शांत राहण्याचा विषय असू शकत नाही. आणि विशेषतः लक्ष्मी ऑर्गॅनिकचं इथे जसं युनिट आहे तसं महाडमध्ये सुद्धा आहे आणि महाडमध्ये माझी सुद्धा आम्ही हा लढा आम्ही उभा केला आणि तुम्ही आम्हाला सांगताय की तुम्ही शांत आहे. मला मोठं आश्चर्य वाटलं. माहिती घ्या जरा पूर्ण म्हणजे तुमच्या इटलीवरनं बॅन झालेलं केमिकल अशा पद्धतीने घेऊन येणे ते तयार करते छोट्याच्या माळावर आणि त्याचं नंतर पुढची प्रक्रिया महाडमध्ये होणं असा तो एकंदरीत त्यांचा डाव आहे. डाव म्हटलं व्यवसाय म्हटलं आणि म्हणून याच्या जेव्हा ही प्रथम हालचाल सुरू झाली तेव्हा सगळ्यात प्रथम कामगारांनी याच्या कारण त्यांना त्यांचा डायरेक्ट त्याच्याशी संबंध आहे, त्यांच्या जीवाशी तपासण्याचं कारण नाही. आज या भागामध्ये आलेलो आहोत अध्यक्षाची आणि आपण सुद्धा याला लेट देणार आहोत आणि हा लढा हा राहील. आणि जसं अध्यक्ष म्हणाले तसं की सभागृह अजितदादांच्या नंतर 2 दिवस तसे जातात आणि अभिभाषणावर बोलत असताना हे रेकॉर्ड असतं जरा एकदम तपासून बघितलं तर बरोबर त्याच्यामध्ये हा उल्लेख आहे. सरपंच, तुम्ही प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून नेहमीच तुमची वक्तव्य झालेली ते स्वबळावर लढाई, परंतु त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका झाल्या महापालिका असतील, जिल्हा परिषद, पंचायत समितीला आपले उमेदवार मिळू नयेत इतकी शोकांतिका काय आहे? मी आपल्याला या प्रश्नाचं आधीच उत्तर दिलं आहे की मागच्या अनेक काळापासून आम्ही आघाडीत निवडणुका लढतोय आणि आघाडीमध्ये आम्ही निवडणुका लढल्यामुळे आमच्या पक्षाच्या अनुषंगाने काही सिरियस इश्यू उपस्थित झालेले आहेत आणि येणाऱ्या काळात आम्ही संघटना बांधणी करून या सर्व जे आहे समाधान करण्याचा आणि आमच्या पक्ष पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करू. भविष्यात तुम्ही तो स्वबळावर आमचा आज रोजी आमचं संघटना बांधणी वर्ष आहे आणि त्या संघटना बांधणीचं काम आम्ही आता गांभीर्यपूर्ण करत आहोत. आपल्याला माझ्या हे निदर्शनात द्यायचं की प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर माझ्या महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवातही कोकणातून केली होती
आणि आज या शिबिराची सुरुवात या ठिकाणी आम्ही करतो आहोत. हे आमचे प्रयत्न आहेत. आपले प्रश्न जे आहेत ते स्वाभाविक जरी असले तरी आमचे प्रयत्न पण फार प्रामाणिकपणे चालू आहे. याकडेही मी आपलं लक्ष देतो. आमचा प्रश्न स्वाभाविक असण्यापेक्षा तुमच्या जे काय पक्षातले हे कार्यकर्ते तळागाळातले आणि पदाधिकारी यांचं असं आजपर्यंत इतक्या वर्षात आम्ही म्हणणं ऐकत आलेलं आहे की काँग्रेस पक्षाला कोकणबद्दल काही घेणं घेणं नाहीये, संघटना वाढवणं होतं. हे आता पुराव्यासह आपल्याशी जे सांगायचं आहे की अध्यक्ष या नात्याने वारंवार येत आहे आणि सुरुवातच जर इथून केली तर मला असं वाटतं हेच त्याचं उत्तर. आभार सगळे तुमच्या सगळ्यांच्या. पक्ष वाढणार आहे का? काही आपली सूचना असेल काही आपला जो सूचना आम्ही काय घालतो? नाही आम्ही काय असेल तर सांगा, आम्ही विचारतो. आमचा जो टाईम आहे राज्यातलं पहिलं संमेलन आमदारांचं साहित्य संमेलन ते माहिती नको ना निलेश राणे आलेले माहिती ना. नाही आम्ही वरती आलो, आम्हाला माहिती. ठीक आहे साहेब ना, चालेल ना. काय अडचण कोणाला? नाही, सवय वगैरे अशी. ठीक आहे सर, अडचण कोणाला? नाही तरी अडकते बघा. आता मागाशी घेतले त्यांनी बाजूला. कंटिन्यू ठेव प्रेस कंटिन्यू ठेव. अरे प्रेस कॉन्फरन्स कंटिन्यू ठेव ना यार. त्यांना भेट घालून त्या माझी बघ दुसऱ्या आवाज होता. त्यांचीच भेट घेऊन या. हा नाही ठीक आहे. आता काय दिसतंय? 3 दिवस आहेत ते. 3 दिवस बघतोय त्यांना. सर तुम्ही लाईव्ह करताय? कोकणात असं होतं आम्हाला आदतची आदत आहे. तुम्ही लाईव्ह करताय? आता केले नाही प्रेस. हो. तुमचं झालं तर मागे प्लीज तुम्ही पण करा, पण आम्हाला पण द्या. काय झालं तिकडे पण कार्यक्रम होता निलेश राणे. सत्तेचा कार्यक्रम आणि काय बोलतो सत्तेचा कार्यक्रम. सत्तेमध्ये सत्तेचा सत्याचा नाही म्हटलं, सत्तेचा म्हटलं. देतो पाहिजे. प्रश्न द्या ना मला. कशा पद्धतीने आणि ज्या आमच्या कार्यकर्त्यांनी पक्षाचा सिंबॉल घेऊन निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लढल्या अशा सर्व आमच्या उमेदवारांचं 3 दिवसाची कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेच्या अनुषंगानं येणाऱ्या वर्षभराचा एक कृती कार्यक्रम हा प्रत्येकाने तयार केला आहे आणि त्याच्या नेतृत्वामध्ये आगामी काळामध्ये काँग्रेस पक्ष हा कोकणामध्ये काम करेल. आलेल्या या सर्व प्रशिक्षणार्थीचं किंवा या सर्व पदाधिकाऱ्यांचं थेट स्वरूपामध्ये आम्ही यांना पक्षात सामावून घेण्याचा देखील एक मोठा धोरणात्मक निर्णय आज सर्व नेत्यांच्या सूचनेच्या अनुषंगाने घेतलेला आहे. सर, काँग्रेस हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता कोकणात बरेपैकी आमदार काँग्रेसचे. आता अलीकडच्या काळात पाहिलं तर पडझड पाहायला मिळते. वरिष्ठ लेवलवरून जरा दुर्लक्ष होतच वाटतं का? कोकणामध्ये हे जे पहिले शिबिर हे कोकणात होत आहे. मी प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर पहिला दौरा हा कोकणाचा केला होता. त्यामुळे आता पूर्णतः लक्ष हे कोकणावर आहे. यामध्ये पक्षाची जी स्थिती आहे त्या संदर्भात आपण जी केली टिप्पणी त्या अनुषंगाने मला एवढंच सांगायचं की गेल्या 25-30 वर्षांपासून आघाडीचं युतीचं राजकारण महाराष्ट्रात सुरू आहे आणि ती अपरिहार्यत आहे. आणि या युतीच्या आघाडीच्या राजकारणामध्ये काँग्रेसला कुठेतरी 2 पावलं ही मागे घ्यावी लागली आणि त्याची किंमत पक्ष संघटनेला आम्हाला चुकती करावी लागली. मात्र आता पुनश्च संघटना बांधणी करून पुनर्गत वैभव काँग्रेसला प्राप्त करून देण्याच्या अनुषंगानं आम्ही झटत आहोत. आम्ही प्रामाणिकपणे सर्वजण प्रयत्न करत आहोत. आज तुम्ही सकाळी संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या ठिकाणी भेट दिली. त्या भेटीवरती आमदार निलेश राणे यांनी म्हटलं की प्रदेशाध्यक्ष टिपू सुलतानचे अवलंब आहे, त्यांनी आम्हाला सांगू नये की कुठच्या पद्धतीने काम करायचं आणि आमच्या अनास्थेबद्दल त्यांनी काही बोलू नये. त्यांची अनास्था आहे हे त्यांनी मान्य केलं, हे काही कमी नाही. त्यांना विचित्र, विकृत आणि विखारी बोलण्याकरता नियुक्त केलेलं आहे. संविधानाची शपथ घेऊन जो मंत्रिमंडळात माणूस आहे तो या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे वक्तव्य करतो याबद्दल मला खेद आहे, खंत आहे. ज्या वि. स. खांडेकरांनी अमृतवेल नावाचा ग्रंथ लिहिला त्या ठिकाणून एक गटारगंगा व्हावी
ही खरी एक शोकांतिका आहे. त्यामुळे मी शिवप्रेमी या नात्याने गेलो आणि प्रत्येक शिवप्रेमीचा हा अधिकार आहे. टिपू सुलतान या वक्तव्याच्या अनुषंगानं त्यांनी तोडसूक घेण्याचं कुठलंही कारण नाही. कारण टिपू सुलताननी या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेतला होता हे ठामपणे सांगणारा मी एक कार्यकर्ता आहे. आणि राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबांच्या जिल्ह्यातून माझ्यासारखा कार्यकर्ता एक येत असताना असं विचित्र आणि विकृत जो बोलला जातो त्यानिमित्ताने एवढंच सांगेल, सुबुद्धी दया गणा, दुर्बुद्धी दूर कर. सर, इटलीमधली जी कंपनी आहे लक्ष्मी ऑर्गॅनिक, लोटे एमआयडीसी मध्ये या कंपनी संदर्भात हुसेन दवाई असतील किंवा काँग्रेसच्या सर्वच तुमच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं होतं. मात्र बरेच दिवस झाले या प्रश्नाकडे कोणी फारसं गांभीर्याने पाहताना दिसत नाहीये. तुम्ही माहिती घेतली का? नेमकं काय प्रकरण आहे? नाही, आम्ही याच्या गांभीर्याने घेतच आहोत. या आंदोलकांना सगळ्यांची मोठ बांधत असताना हुसेनभाई दलवाई यांनी या सर्व विषयाच्या अनुषंगानं स्थानिक भूमिपुत्रांच्या अनुषंगाने याला आवाज उठवलाय. एवढंच नाही तर भाई जगताप यांनी देखील विधान परिषदेमध्ये हा मुद्दा उपस्थित केला आहे. तेवढंच नव्हे तर विधानसभेमध्ये देखील हा मुद्दा काँग्रेस पक्ष लावून घेत आहे. एकंदरीत आमची विरोधी या नात्यानं या लक्ष्मी अॅग्रोच्या प्रकरणाला आम्ही संपूर्ण विरोधात आहोत. कुठल्याही परिस्थितीत हा तिथे उद्योग लागू नये ही असणारी आमची कमिटमेंट आहे. आणि त्याकरता या आंदोलकांना संपूर्णतः पाठिंबा हा आमच्या पक्षाचा आहे, आमचा आहे. आणि यामध्ये सत्ताधारी काय करतात आहे, सत्ताधारी देश कसा विकतात आहे, मोदी साहेब देश कसा विकतात आहे राहुल गांधींनी सांगितल्यावर त्यांना बोलू दिलं नाही. मात्र एक इटलीमध्ये कारखाना बंद होतो कारण तिथे आजार वाढतात, तिथे प्रदूषण वाढतो. तो जसाच्या तसा त्याचे नट बोल्ट जे आहेत तेही तिथून आणून इथे जर बसवल्या जात असतील तर हा भारतासोबत केलेला धोका आहे, हा कोकणासोबत केलेला धोका आहे. एवढा मोठं प्रकरण असताना काँग्रेसचं बघावं तेवढं मोठं इथं आंदोलन दिसत ते काँग्रेस आंदोलनात आहे, काँग्रेस विरोधात आहे. आणि आमचा आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा आहे. भूमिपुत्रांचं आंदोलन आहे त्याला आमचा पूर्णतः पाठिंबा आहे. या ठिकाणी ज्या सरकारला इथले आमदार आणि खासदार जे निवडून दिलेले आहेत ते सरकार गप्प का, ते मंत्री गप्प का, त्यांची गटारगंगा त्यांना रोज जी आहे या महाराष्ट्रात द्वेष निर्माण करण्याकरता त्यांना वक्तव्य करायचे असतात. हिंदू मुस्लिम जातीवाद करायचा असतो, मराठा ओबीसी जातीवाद करायचा असतो, विचित्र बोलायचं असतं. हे करण्याकरता त्यांच्याजवळ आता लक्ष्मी अॅग्रोच्या संदर्भात काय भूमिका आहे, हा कसा इथे आला, आपण कोकणाचे जहागीरदार स्वतःला समजता, आपण काय करताय, मुख्यमंत्री काय करताय, हे सर्व प्रश्न मला असं वाटतं जास्ती महत्वाचे आहेत. विरोधी पक्ष पण नेहमी डावललं जात आहे किंवा सरकार जाणीवपूर्वक तसं पद्धतीने करतात, काय सांगाल? संविधानावर यांचा विश्वास नाही, लोकशाहीवर यांचा विश्वास नाही. निंदकाचे घर असावे शेजारी तुकाराम महाराजांनी सांगितलंय. आणि आता अशा परिस्थितीमध्ये संवैधानिक पद हे असतानाही नियुक्ती न करणं, विधानसभेतही नाही करणं, विधान परिषदेने न करणं, याचा अर्थ यांना भारताचं संविधान मान्य नाही, यांना लोकशाही मान्य नाही. राज्यसभेचे खासदारकीवरून जे संघर्ष सुरू आहे त्याच्यामध्ये काँग्रेसची नेमकी आता काय होती? काँग्रेसला ही जागा मिळावी अशा स्वरूपाचा आमचा प्रस्ताव आमच्या मित्रपक्षांकडे आहे. 20 जागा शिवसेनेच्या उभाटाच्या आहेत, 16 जागा आमच्या आहेत, 10 जागा राष्ट्रवादी शरद पवार साहेबांच्या गटाच्या आहेत. उद्धवजींनी विधान परिषदेमध्ये येणाऱ्या काळात जावं आणि राज्यसभेची जागा आम्हाला द्यावी अशा प्रकारचा प्रस्ताव आम्ही आमच्या मित्रपक्षांना दिला. शरद पवारांना हे निवृत्तीचे संकेत म्हणायचे. एकंदरीत राज्यसभेमध्ये खरगे साहेब हे विरोधी पक्ष नेते आहे आणि आमच्या पक्षाचे विरोधी पक्ष नेते असताना आम्हाला त्या ठिकाणी जाण्याची संधी मिळावी ही असणारी आमची भावना आणि आमची भूमिका.